नाशिकमध्ये अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या ब्युटी सेमिनार आणि ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड्स शो सीझन 3 उत्साहात संपन्न। नाशिक शहरात सुवर्णा कोठावदे यांनी खास ब्युटिशियनसाठी आयोजित केलेला सौंदर्य आणि ग्लॅमरचा मेळा म्हणजेच ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड्स शो सीझन 3 हा भव्य सोहळा 15 सप्टेंबर रोजी यश लॉन्स बळी मंदिर रोड नांदूर नाका येथे उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम फेमी9 ब्युटी इंडिया मुंबई आणि अस्तित्व सोशल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले सौंदर्यविषयक एज्युकेशनल सेमिनार, ज्यात आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट समीर सावला मुंबई यांनी ब्राइडल ग्लास स्किन मेकअप अँड बीना जोशी मॅडम मुंबई स्किन एक्सपर्ट परमनंट मेकअप एक्सपर्ट यांनी परमनंट आयब्रो लाईव्ह सेशन मध्ये करून दाखवलाय। तसेच त्यांनी कमी वेळात ब्राइडल मेकअप लुक कसा करावा याचे प्रात्यक्षिक सह मुंबईच्या मॉडेलवर सुंदर मेकअप करून दाखविलाय। तर मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। त्यांच्या एंट्रीला ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का हे अभिनेत्री दीपाली मॅडमचे फेमस गाणे लागताच त्यांनी या गाण्यावर ताल धरला। त्याचबरोबर सर्व ब्युटिशियननेही मंत्रमुग्ध होऊन त्याही सर्वजणी या गाण्यावर थिरकल्या आणि एक पॉझिटिव्हिटी वातावरण निर्मिती झाली। कार्यक्रमामध्ये ब्राइडल टॅलेंट शोचे सहभागी तसेच ग्लॅमरस ब्युटी अवॉर्ड्स हे प्रमुख पाहुण्या दीपाली भोसले सय्यद मॅडमच्या हस्ते प्रत्येक ब्राइडल टॅलेंट शो मधील सहभागी आणि 5 वर्षापेक्षा जास्त ब्युटी क्षेत्रातील अनुभवी ब्युटिशियनला गौरवण्यात आले। तसेच त्यांना रॉयल स्टार आणि रेकॉर्ड ह्या ब्रँडेड कंपन्यांकडून त्यांना 2500 किमतीचे रिटर्न गिफ्ट पण देण्यात आले। त्यामुळे सर्व ब्युटिशियन खूप खुश आणि समाधानी होत्या। या सोहळ्याला केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून ब्युटिशियनने कार्यक्रमाला हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सौंदर्य क्षेत्रातील कलावंत, मेकअप आर्टिस्ट, ब्युटिशियन आणि फॅशन मॉडेल तसेच काहींना स्वतःच्या कर्तृत्वावर अस्तित्व घडवलेल्या महिला आणि नवोदित प्रतिभांना या मंचाद्वारे सन्मानित करण्यात आले। या उपक्रमामागे सुवर्णा कोठावदे मॅडम, फाउंडर, अस्तित्व सोशल फाउंडेशन यांचे विशेष प्रयत्न राहिले। तसेच ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उर्मिला वाघ, भारती कोठावदे, लता मॅडम, उज्ज्वला अमृतकर, योगेश्वर कोठावदे यांनी प्रयत्न केलाय। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज नाशिकमध्ये आले आणि आज अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने छान असा ग्लॅमरस ब्युटी आयोजन करण्यात आलं होतं। इतक्या छान छान ब्युटी झाल्या होत्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्त्रियांना असं प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे। आजकाल सोशल मीडिया इतकं मोठं झालेलं आहे आणि त्या सोशल मीडियाच्या मार्फत प्रत्येक स्त्री इंडिपेंडेंट स्वतःचा व्यवसाय करते आणि त्यामार्फत काही लोकांना, काही बायकांना गायडन्स मिळणं आणि मेकअप हा असा विषय आहे की तो कधीच मरत नाही। प्रत्येक स्त्री स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकते, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते। तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि ते सांगण्याचं काम अस्तित्व फाउंडेशनने केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचं खूप कौतुक करते। अशाच प्रत्येक स्त्रियांसाठी अस्तित्व फाउंडेशन नेहमीच उभं राहतं। त्यामुळे मी प्रत्येक वेळी त्यांना सपोर्ट करते। सुवर्णा ही खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करते। तीही एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीने स्वतःच्या स्वबळावर आज हे सगळं काही अरेंज केलं होतं। एका स्त्रीने जर स्त्रीला मदत केली तर खूप काही गोष्ट घडू शकते। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्त्रीला मदत करा आणि जगातल्या प्रत्येक स्त्रीला मोठं करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तोंडाला कुलपलाव जरा बायकांमध्ये बोला। 4 मजली बिल्डिंग बांधणं आणि शिवाय त्या मुलांना चांगला संस्कार देणं। कसं असतं, एक आई म्हणून जरी बाहेर काम करत असली तर मुलांना संस्कार देणं पण गरजेचं आहे। तो कार्तिक इतका मिठी छुरी आहे आणि त्यांनी पण त्याचा बिझनेस सेट केला कॉस्मॅटिकचा। तर त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळा म्हणूया, मॅडमसाठी पण जोरदार टाळा म्हणूया। मॅमने इतका सुंदर लुक केलाय, तो मॅमने केलाय। थँक्यू सो मच मॅम। आता मी दोघींचं कौतुकास्पद सुमने उधळली आहे। आता पटापट तुमचं बुके देऊन कौतुक करते आणि पुढचा कार्यक्रम सुरू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।